बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बौद्ध भिक्खू व बौद्ध बांधवांनी काढला मोर्चा। मोर्चामध्ये लाखो बौद्ध बांधव सहभागी। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बौद्ध भिक्खू व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली। महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर, वजीराबाद चौरस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 1949चा कायदा रद्द करण्यात यावा, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी बौद्ध भिक्खू व बौद्ध समाजाच्या वतीने या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाकडे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बौद्ध भिक्खू यांच्या वतीने देण्यात आला आहे। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड। विश्वभरातील बौद्ध भिक्खूंचं, भिक्खुनींचं, बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो 1949चा जो ऍक्ट आहे त्यानुसार, म्हणजे त्यामध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे। त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो 1949चा ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं, याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 25 मार्च 2025 रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता। अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता। त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल 1 ते 2 लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते। तत्काळ हा ऍक्ट 1949चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बौद्ध विहार महाबोधी महाविहार बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण, बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने 1949चा ऍक्ट बदलून जर नवीन ऍक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील। ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये झालेली आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे। भिक्खू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं, अजून तारीख निश्चित झालेली नाही, परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल, आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। महाबोधी महाविहारावर हजारो वर्षांपासून अन्य धर्मीयांचा ताबा आहे, एका विशिष्ट धर्मीयांचा ताबा आहे आणि जगातलं ते एकमेव असं ठिकाण आहे की प्रार्थनास्थळ एका धर्मावलंबियांचा आहे आणि त्या ठिकाणी ताबा मात्र, कब्जा मात्र दुसऱ्या धर्मावलंबियांचा आहे आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी केल्या जातात। जसे बुद्धांनी आत्म्याला नाकारले, बुद्धांनी कर्मकांड नाकारले आणि त्या ठिकाणी हे सर्व केले जाते जे बुद्धांनी नाकारले आणि हा बौद्धांवरती एवढा प्रचंड अन्याय आहे। विशेषतः तिथे 1949च्या जुलैमध्ये बिहार गव्हर्नरने एक कायदा त्या ठिकाणी जो आहे तो अंमलात आणला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली ती 26 नोव्हेंबर 1949ला भारत सरकारच्या सुपूर्द केली, स्वाधीन केली, भारत सरकारने ती स्वीकृत केली। परंतु भारत सरकारने स्वीकृत केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात येण्याच्या आधीच त्या सेक्युलर म्हणविल्या जाणाऱ्या बिहार सरकारने एक डाव रचला आणि त्यांनी आपला कायदा त्यांच्या विधिमंडळामध्ये पारित केला गेला। म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्याच्या आधीचा तो कायदा 1963 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली होती की
भारतीय राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी जे काही कायदे तयार केलेले होते, विधिमंडळांनी जे काही कायदे निर्माण केलेले होते, ते सगळे कायदे संपुष्टात आणले जावेत, परंतु अजूनपर्यंत बिहार सरकार तो कायदा संपुष्टात आणत नाही. कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाने अनागारिक धर्मपालांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी अनागारिक धर्मपालांनी बिहारच्या या महाबोधी महावीराच्या मुक्तीचा लढा लढलेला होता आणि कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी ती उच्च न्यायालयामध्ये ती केस लढली होती. कलकत्त्याच्या उच्च न्यायालयाने सुद्धा 1928 साली असा निकाल दिलेला आहे की बौद्ध सम्राट अशोकाने तयार केलेले निर्माण केलेले बौद्ध धर्म अवलंबियांचे प्रार्थनास्थळ महाबोधी महाविहार बौद्धांच्याच ताब्यात असावं, त्याचं व्यवस्थापन बौद्धांनी करावं. परंतु अद्यापर्यंत मात्र तेथे बौद्धांचं व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले. त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ, बौद्ध अनुयायी, सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला. महामोर्चाच्या द्वारे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या हातात दिली. युनेस्कोपर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या. युनेस्कोने सुद्धा 2002 साली असं घोषित केलेलं आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेले हे बौद्ध विहार बौद्ध धर्म अवलंबी यांच्या ताब्यात देण्यात यावे. सध्या महाबोधी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते, युनेस्को करते, परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही. तसं हट्टी असलेलं बिहार सरकार खोटारडेपणाने या क्षमता वागत आहे, भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकार सुद्धा हिसकावून घेत आहेत. ज्यांचे त्यांच्या धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे. बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा 1949चा कायदा नष्ट करण्याच्या त्या मागणीच्या अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.